नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण शिक्षक भरती महाराष्ट्रामध्ये 40,000 शिक्षकांची भरती होणारी आहे म्हणून शिक्षक पात्रता परीक्षा 2021 टीईटी या परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। डीएड बीएड झालेली जी क्लास घेणारी लोक आहेत किंवा टीईटीची जी पुस्तकं निघालेली आहेत अलीकडे ती मी पाहतो आहे। या पुस्तकांमध्ये नागरिकशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि यावर बरेचसे प्रश्न त्यांच्या पुस्तकामध्ये चुकीची आलेली आहेत आणि म्हणून या परीक्षा 10 ऑक्टोबर पर्यंत होणारी आहे आणि परीक्षेला सामोरं जाणारा मोठा शिक्षक वर्ग आहे, तर त्यांना नागरिकशास्त्राबद्दलची अचूक प्रश्नांची उत्तरं देता यावीत यासाठी म्हणून या घटकावर मी आपल्यासाठी काही MCQ म्हणून देत आहे, जी की अत्यंत महत्त्वाची आहेत आणि परीक्षेला पुन्हा पुन्हा विचारल्या गेलेली आहेत। सामान्य भारताच्या नागरिकाला या गोष्टी ज्ञात असल्या पाहिजेत अशा स्वरूपाची प्रश्न आहे। तसं हे आपलं पॉलिटिक्स नावाचं चॅनल आहे, यावर कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळावर स्वतंत्र अनेक व्हिडिओ मी बनवलेली आहेत BA MA आणि सेटनेट MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी, तेही आपण पाहू शकता। पण आपल्या परीक्षेला सामान्यतः काय विचारलं जाते हे लक्षात घेऊन आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत। तर विद्यार्थी मित्र, या चॅनलवर नव्याने आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हे चॅनल शेअर करा। पाहू आपण आजचा पहिला प्रश्न काय आहे तो, भारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हापासून सुरू झाली? आणि विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झालेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे राज्याचा संघ असे भारताचे वर्णन कशात करण्यात आले आहे? राज्याचा संघ असे भारताचे वर्णन भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेलं आहे। जे फेडरलिझम नाही तर युनियन ऑफ स्टेट असा शब्द वापरलेला आहे आणि ज्याला आपण राज्याचा संघ असं म्हणतो आणि म्हणून मग भारत हे पूर्ण संघराज्य नाही वगैरे असं आपल्या संघराज्याबद्दल बोलले जाते। त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे आणि हे प्रश्न पाहत असताना स्वतः मी विचारलं भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केव्हा झाली, त्यासोबतच भारतीय संविधानाला स्वीकृती केव्हा मिळाली असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। तो आहे 26 नोव्हेंबर 1949ला आणि हा दिन आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो, हेही आपल्या लक्षात असलं पाहिजे। त्यानंतरचा तिसरा प्रश्न आपण पाहू। तिसरा प्रश्न आहे भारतीय संघराज्यात एकूण किती घटक राज्य आहेत? आणि विद्यार्थी मित्र, भारतीय संघराज्यात एकूण 28 घटक राज्य आहेत आणि म्हणून हे 28 त्याचं उत्तर बरोबर येईल, कारण काश्मीर हे घटक राज्य होतं आणि ते रद्द केल्यामुळं कारण आंध्र प्रदेशचे 2 भाग झाले, तेलंगणा हे घटक राज्य झाला आणि म्हणून घटक राज्य 2829 झाली होती। पण मागच्या 5 ऑगस्टला 2 वर्षापूर्वी काश्मीरचं 370 रद्द करण्यात आलं म्हणून हे आता पुन्हा 28 झालेली आहेत। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण। त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात एकूण संघराज्य क्षेत्र केंद्रशासित प्रदेश किती आहेत? भारतात एकूण संघराज्य क्षेत्र केंद्रशासित प्रदेश 8 आहेत, 8। त्या पर्यायामध्ये ते एकही दिलेलं नाही आणि म्हणून ह्या चुका मी लक्षात घेऊन आपल्याला हे दुरुस्त करून देत आहे। तसं जम्मू वेगळं केंद्रशासित प्रदेश केलेलं आहे आणि जम्मू काश्मीर वेगळं आणि लडाख वेगळं केलेलं आहे, पण 2 वाढायला पाहिजे होते। पण त्यांनी दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये दमन दीव मर्ज केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे। त्याच्यामुळं 9 केंद्रशासित प्रदेश न होता 8 झालेली आपल्याला पाहायला मिळतात, तर हे लक्षात ठेवलं पाहिजे विद्यार्थी मित्र हो। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, जम्मू आणि काश्मीर राज्यास कोणत्या कलमान्वये विशेष दर्जा देण्यात आला होता? आहे इथं, याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, पण तुमच्या TATच्या पुस्तकांमध्ये ही दुरुस्ती झालेली नाही। आता हा होता असा येईल आला तर प्रश्न, तर त्याच्यासाठी होता असेल तर ते उत्तर आहे 370। पण 370 कलम कधी रद्द करण्यात आलं तर ते आपल्याला माहीत असलं पाहिजे। 5 ऑगस्ट 2019ला हे कलम रद्द करण्यात आलेला आहे आणि मग त्याचा विशेष दर्जा काढून टाकलेला आहे आणि त्याला केंद्रशासित प्रदेश केलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, मूळ संविधानात किती अनुच्छेद आहेत? आणि विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे 395 अनुच्छेद मूळ संविधानामध्ये आहेत। पण त्यासोबतच सलग जर प्रश्न आला की आता किती आहेत, तर आता 448 कलम आहेत, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे। तर विद्यार्थी मित्र हो, त्यानंतरचा प्रश्न पाहू। त्यानंतरचा प्रश्न आहे संविधानाने
मध्यवर्ती शासन व राज्य यांच्यामधील अधिकारांचा निर्देश कशात केला नाही? कशात केला नाही असं म्हटलेलं आहे. निगेटिव्ह प्रश्न आहे. या अधिकारांचा वापर संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची याच्यामध्ये केलेला आहे. हे मध्यवर्ती सूची हे कॉलमच नाही आणि म्हणून मध्यवर्ती सूचीमध्ये करण्याचा प्रश्न येत नाही. मग जर प्रश्न असेल की कशात केलेला आहे, तर इथं हा पर्याय बदलला पाहिजे. या ठिकाणी वरील सर्व जर दिला असेल तर मग तो सकारात्मक प्रश्न होईल. वरील सर्व हे जर बदललं, या ठिकाणी आहे जर केलं, कशात आहे असाही प्रश्न आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न आलटून पालटून बदलून विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न पाहू. त्यानंतरचा प्रश्न आहे मध्यवर्ती शासन आणि घटक राज्य यांच्यातील वादग्रस्त प्रश्न कोण सोडविते? कोण सोडवेल? तर यातील वादग्रस्त प्रश्न हे सर्वोच्च न्यायालय सोडवेल. आणि म्हणून संघराज्य म्हणत असताना संघराज्याच्या वैशिष्ट्यामध्ये आपण हे पाहतो की संघराज्याचं हे वैशिष्ट्य आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था हे संघराज्याचं वैशिष्ट्य आपण सांगत असतो आणि म्हणून याचं उत्तर येईल सर्वोच्च न्यायालय. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात? तर विद्यार्थी मित्र, संघराज्याच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. आणि मग संसदेमध्ये काय काय असते? संसदेमध्ये राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती एवढे मिळून संसद बनते. राष्ट्रपती, लोकसभा अधिक राज्यसभा मिळून संसद बनत असते. हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न पाहू. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. कोणत्या सभागृहाच्या सदस्यांना खासदार म्हणतात? आणि विद्यार्थी अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि म्हणून सामान्य नागरिकांना जे विचारले जातात तोच प्रश्न आहे. आमदार खासदारांमध्ये त्यांना फरक समजत नाही. तर राज्यसभा आणि लोकसभेच्या दोन्हीही सभागृहाच्या सदस्यांना खासदार असे म्हणतात. आणि मग विधानसभा आणि विधान परिषद घटक राज्यांमधले जे कायदेमंडळ आहे त्या सदस्यांना आपण आमदार असं म्हणत असतो. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 11. कोणत्या भारतीय नागरिकास निवडणुकीत मतदानाचा हक्क प्राप्त होतो? त्याचं उत्तर आहे 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकास मतदानाचा हक्क अधिकार प्राप्त होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. लोकसभेत घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे मिळून किती प्रतिनिधी असतात? प्रश्न क्रमांक आहे 12. किती प्रतिनिधी असतात? तर ते 552 असतात. घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे मिळून 552 सदस्य असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. घटक राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून लोकसभेत जास्तीत जास्त किती प्रतिनिधी पाठविले जातात? आणि विद्यार्थी मित्रांचं उत्तर आहे 530 प्रतिनिधी पाठविले जातात. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रपती कोणत्या 2 सदस्यांची नियुक्ती लोकसभेवर करू शकतात? राष्ट्रपती कोणत्या 2 सदस्यांची नियुक्ती करू शकतात? तर ते अँग्लो इंडियन सदस्यांची नियुक्ती करू शकतात. आणि याचं उत्तर काय येईल? पर्याय ड हे याचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 15. लोकसभा निवडणुकीत उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते? उमेदवाराचे किमान वय 25 वर्ष असावे लागते. डायरेक्ट आपण उत्तर घेतो आहोत कारण जास्तीत जास्त प्रश्न झाले पाहिजेत हा त्यामागचा हेतू आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. अत्यंत सोपी प्रश्न आहेत ही आणि असेच प्रश्न प्राथमिक लेवल नागरिकांसाठी विचारले जातात. लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर तो 5 वर्षाचा असतो. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाल एका वेळी 1 वर्षाने कोण वाढवू शकतो? तर तो राष्ट्रपती वाढवू शकतो असं त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. लोकसभेच्या अध्यक्षाची निवड कोण करते? लोकसभेच्या अध्यक्षाची निवड लोकसभेचे सदस्य करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. लोकसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्यास कोणास अधिकार आहे? मुदतपूर्व विसर्जन करण्यासचा अधिकार कोणास आहे असं म्हटलेलं आहे आणि पाहू याचं उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीच्याच परवानगीने लोकसभेचं विसर्जन करता येऊ शकते. पंतप्रधानाच्या शिफारशीने राष्ट्रपती मग ती लोकसभा बरखास्त करतो. प्रश्न क्रमांक आहे 20.
धनविधेयक असल्याचा निर्णय कोण देतो? हे लोकसभेचे अध्यक्ष देत असतात. धनविधेयक असल्याचा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष देतात. त्यानंतरचा प्रश्न आहे पाहू आपण. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? आणि विद्यार्थी मित्र, अत्यंत सोपा प्रश्न आहे. संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा हे आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. राज्यसभेत घटक राज्यांची मिळून जास्तीत जास्त किती प्रतिनिधी असतात? प्रश्न क्रमांक आहे 22. राज्यसभेत घटक राज्यांची मिळून 238 प्रतिनिधी असतात जास्तीत जास्त. कारण राज्यसभेची सदस्य संख्या 250 आहे, पण यातील फक्त 12 सदस्यांची निवड राष्ट्रपती करतात, नियुक्ती करतात, आणि म्हणून मग 238 अधिक 12 बरोबर 250 असं त्याचं ते उत्तर होत असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसभेवर राज्यसभेवर किती व्यक्तींची नियुक्ती करतात? आत्ताच मी सांगितलं ते 12ची नियुक्ती करतात. जसं की विधान परिषदेवर घटक राज्यामध्ये सुद्धा 12ची नियुक्ती करतात. आणि आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये भगतसिंग कोश्यारी राज्यपाल आहेत आणि त्यांनी विधान परिषदेसाठी 12 सदस्याची सुचवलेली आहेत मुख्यमंत्र्यांनी. ते भिजत घुंगडं ठेवलेलं आहे, त्यांना अजूनही स्थान दिलं नाही. 12 सदस्य जागा त्यांनी भरलेल्या नाहीत राज्यपालांनी. तिथं राष्ट्रपती, राज्यामध्ये राज्यपाल असा तो भाग आहे. त्यानंतरचा 24वा प्रश्न आहे राज्यसभेत घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची मिळून किती प्रतिनिधी असतात? प्रश्न क्रमांक आहे 24. राज्यसभेत म्हटलेलं आहे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून 250 असतात. हे आपण वर पाहिलेलंच आहे. म्हणजे नियुक्त आणि हे सगळं मिळून ते आहे, असा तो भाग आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. राज्यसभेच्या सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? किमान वय 30 वर्ष पूर्ण केलेले असावे लागते.